नारायणपूर माहीत असेलच तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रातील प्रत्येक घरातल्या कोणाची ना कोणाची तरी यांच्यावर भक्ती आहेच. आपण काही मागावं आणि ते नाही भेटावं असा एखादाच व्यक्ती असेल ज्याची इथे येऊन कुठलीच इच्छा पूर्ण झाली नाही. निदान भेटल्यानंतर समाधान तरी नक्कीच लाभलेलं आहे. महाराष्ट्रामधून कुठल्या कुठल्या कानाकोपऱ्यातून लोक येत नाही तो खूप ठिकाणाहून येतात आणि श्रद्धेने येतच राहतात. कुठलीच वेळ अशी नाहीये, कुठलीच गोष्ट अशी नाहीये जी आपल्याकडून या गुरूंनी टाळली नाहीये. दर्शन घेतलं आणि सगळं गुरुचरित्र समोर पाहिलं. इतकं छान पद्धतीनं प्रत्येक अध्याय तिथे एका एका फ्रेममध्ये मांडलाय की बघतच बसावा वाटतं. आणि ज्याने गुरुचरित्र वाचलंय ना, त्याला तो फील होतो तिथे गेल्यानंतर की आत्ता आपल्या नजरेसमोर गुरुचरित्र आहे. आरतीची तयारी चालली आहे, भजनी मंडळं बसली आहेत, थोड्याच वेळात आरती चालू होणार आहे. आपापली प्रार्थना देवापर्यंत पोहोचावी म्हणून चाललेली लोकांची ती गडबड, लगबग, ती आर्तता, ते सगळं बघून इतकं प्रसन्न वाटतं ना की असं वाटतं तिथून जाऊच नये. भक्ती तिथे मार्ग, कदाचित इथे आल्यानंतरच आपल्याला ते समजतं. कारण या गर्दीत कोणाला ना कोणाला तरी काहीतरी हवंच असतं. त्याशिवाय काय एवढे देवाला येतात सगळेजण. कुठे ना कुठेतरी फलश्रुती आहे. बाकी सगळं वरच्यावर सोपवून आपण मात्र निवांत राहायचं. श्री स्वामी समर्थ.